नमस्कार. दासबोध निरूपण यातील आज हा 9वा भाग. सत्वगुणांसंबंधित समर्थ सांगतात. सत्वगुणे ज्ञानप्राप्ती भगवत भक्ती सायोज्य मुक्ती पावी जेते. परपीडेचे वाहे दुःख परसंतोषाचे सुख वैराग्य देखोन हरिक मानितो सत्वगुण. परभूषणे भूषण परदूषणे दूषण परदुःखे सिणे जाण तो सत्वगुण. सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञानप्राप्ती सत्वगुणे सायोज्य मुक्ती पावी जेते. सत्वगुण अंगी बांधल्यावर त्या व्यक्तीचे विचार आचार आणि उच्चार या तिन्हीमध्ये गुणात्मक बदल होतो. त्याला पाहिले तरी त्या चेहऱ्यावर सुद्धा विलक्षण प्रसन्नता शांतता व समाधान विलसताना दिसते. आंतरिक सुधारणेचे ते तेज आपोआप जनसामान्यांसुद्धा जाणवते. त्याची वर्तवणूक कशी आदर्श असते ते सांगताना श्री समर्थ म्हणतात, कोणी विनाकारण अन्याय केला त्रास दिला तरी त्याची क्षमाशील वृत्ती जळत नाही. एखाद्या समुद्राप्रमाणे त्याचे अंतःकरण विशाल असते आणि त्यात तो असे अनंत अपराध दयाबुद्धीने गिळतो. मनोविकारावर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि तो इंद्रियावर सत्ता गाजवतो. असंच सोडून तो सत्यमार्गानेच चालतो आणि भक्तिभाव वृद्धिंगत करीत असतो. केवळ आपणच उद्धरून जाऊन पुढे होत नाही तर आपल्या सभोवतालच्या सर्वांना सन्मार्ग दाखवणे हे कार्यही तो करीत असतो. चांगल्या ग्रंथांचा संग्रह त्यांचे वाचन व प्रवचन यामध्ये त्याला रस असतो. स्वच्छ व नीटनेटके राहणे पवित्र वागणे आणि सदैव चांगलेच बोलणे ही त्याची वैशिष्ट्ये असतात. श्री समर्थांचे समाज जीवनात किती बारीक लक्ष असे याचा दाखला या सत्वगुण समासाती मिळतो. 74व्या ओळीत ते म्हणतात, विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. अर्थात जर परिसरात एखाद्या विदेशी बेवारस माणूस मरण पावला तर सत्वगुणी माणूस त्याच्या अंत्यसंस्काराला मदत करतो आणि वेळप्रसंगी स्वतः पुढाकार घेऊन अंतिम संस्कार पार पाडतो. खरोखर इतक्या सूक्ष्म अवलोकनाचे शिकवण देणारा समर्थांच्यासारखा दुसरा संत मिळणे दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे येथे ते स्वजातीचा वगैरे अजिबात उल्लेख करत नाही. कोणताही माणूस असो कोणत्याही जातीत असो, कारण इथून तिथून सर्व माणसे माणूस आणि माणुसकी हीच महत्त्वाची असं मानतात. या समासाचा उपसंहार करताना ते म्हणतात की असा सत्वगुणी माणूस दुसऱ्याच्या नावलौकिक आणि कीर्ती यामुळे आनंदी होतो आणि दुसऱ्याला कोणी नावे ठेवले तर त्याला दुःख होते. दुसऱ्याच्या दुःखाने तो कष्टी होऊन ते दुःख हलके करावायचा आपल्या परीने प्रयत्न करतो. विरागी व्यक्ती व साधुसंत यांच्या दर्शनाने तो उल्लसित होतो. सारांशाने त्याचे मन देवाधर्माकडे लागले असून तो मनात कोणतीही कामना न धरता भक्ती करतो तो सत्वगुणी होय. त्यामुळे त्याला भक्तिसुखाचा व सत्य ज्ञानाचा लाभ होऊन भवसागरातून तरुण जाण्याची शक्ती प्राप्त होते आणि तो जीवनमुक्त होऊन परमोच्च ज्ञान प्राप्त करून परब्रह्माशी एकरूप होऊन जीवनाचे सार्थक करून घेतो. म्हणूनच आपण प्रत्येकाने सत्वगुणी होण्याचा प्रयत्न करावा आणि त्यापासून लाभ करून घ्यावा असं समर्थांचं सांगणं आहे. आता पुढचा समास सद्विद्येचा आहे. ऐका सद्विद्येची लक्षणे. विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी. परमसुंदर आणि चतुर परमसबळ आणि धीर परमसंपन्न आणि उदार अतिशयसी. परमज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयसी. राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि नेमक अतिशयसी. कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे. प्रपंच आणि परमार्थ इहलोक आणि परलोक या दोहोंमध्ये जो विजय ठरेल तो समर्थांच्या दृष्टीने आदर्श पुरुषोत्तम आहे. त्यांचे आराध्य दैवत असलेला प्रभू रामचंद्र हा असा पुरुषोत्तम आहे आणि त्याचा आदर्श पुढे ठेवून सर्व साधकांनी वागावे असा त्यांचा आग्रह आहे. अशा श्रेष्ठ पुरुषाच्या अंगी सद्विद्या वास करीत असते. या सद्विद्येची लक्षणे सांगण्यासाठी समर्थांनी दुसऱ्या दशकातील या 8व्या सद्विद्या निरूपण समासाची योजना केली आहे. त्याच्या आरंभीच ते म्हणतात ही लक्षणे शुद्ध सात्विक व परमसुंदर आहेत. त्यांचा नुसता मनापासून विचार करायला तरी तुम्ही ती तुमच्या अंगी यावीत अशी तीव्र इच्छा निर्माण होईल आणि हळूहळू त्या दिशेने तुम्ही प्रयत्न सुरू कराल आणि मग स्वतः सद्विद्यात स्वरूप होऊन जाल. अशा सुलक्षणांनी युक्त पुरुष कसा असतो हे सांगताना समर्थांच्या कविमनाने त्याच्या अंगी वसत असलेल्या परस्पर विरोधी सद्गुणांनी युक्त पुरुष कसा असतो ते सांगताना मनोहर वर्णन केलेले आहे. सहसा हे दोन्ही गुण एकत्र सापडत नाहीत
मात्र सद्विद्या प्राप्त उत्तम पुरुष हा उत्तम असल्याने त्याच्या अंगी असा गुणसमुच्चय नांदू शकतो. सौंदर्य आणि चातुर्य, पराक्रम आणि संयम, श्रीमंती आणि उदारपणा, ज्ञान आणि विरक्ती, तप आणि शांती, वक्तृत्व व निर्लोभीपणा, सर्वज्ञता आणि नम्रता, श्रेष्ठत्व आणि लीनता. येथे समर्थ श्रोत्यांना हळूच एक कोपरखळी देतात आणि म्हणतात, ही सद्विद्या असलेला राजा सर्वाधिकारी असूनही सन्मार्गाने चालणारा किंवा मंत्री असला तरी सद्गुणी असतो. अर्थात त्यांना अभिप्रेत मंत्री म्हणजे त्या काळचा अमात्य आहे. आजच्या काळातील मंत्री, उपमंत्री, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री नव्हे, पण तरी त्यांचे अनुमान आजच्या मंत्र्यांना आणि सत्ताधीशांना सुद्धा सारखेच लागू आहे. तो बहुश्रुत असूनही सज्जन, तत्वज्ञ असूनही उदासीन आणि उत्तम गायक असूनही भगवंताच्या भजनात रंगून जाणारा असतो. गायक मंडळी सहसा सुखोपभोगी, विलासी व ऐहिकात गुंतणारी असतात. त्याला सद्विद्यावान गायक अपवाद असतो. कार्यकर्ता हा शब्द आपण फार वेळा वापरतो आणि अनेकदा गणपतीने काय बी करतो तो कार्यकर्ता असे म्हणतो. पण हा शब्द समर्थांच्या काळात चांगल्या अर्थानेच वापरला जायचा. विविध चांगल्या कार्यासाठी तनमनाने सदैव झिजणारी निर्लोभी व्यक्ती म्हणजे कार्यकर्ता अशी त्यांची धारणा होती. असा कार्यकर्ता अनेक चांगली कामे करूनही त्यांचा अभिमान व न धरता निराभिमानी असतो. तेव्हाच त्याला सद्विद्या प्राप्त होते असे समर्थ सांगून सद्विद्येचे महत्त्व वर्णन करीत आहेत. परहितकारी, परशोकहारी, पुरुषार्थे जगमित्र. सद्विद्या प्राप्त माणसाची लक्षणं पुढे चालू आहे. सत्यवचनी, शुभवचनी, कोमळवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी सर्व काळ, द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची निस्संगपणे, मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्ये परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रहारी, पुरुषार्थे जगमित्र. ही जी चौथी ओवी आता मी सांगितली त्या प्रसिद्ध आहे. अनेकदा यातल्या काही काही शब्दांचा वापर आपण करतो. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्ये परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रहारी किंवा पुरुषार्थे जगमित्र हे आपल्याला अनेकदा आपल्या वाचनात येतात. हे समर्थांचे आहे ते आपल्याला माहीत नसतं, पण समर्थांच्या दासबोधातले ते सगळे शब्द आहेत. सद्विद्या प्राप्त माणसाला परमार्थाची गोडी असते. त्यामुळे श्रुती, स्मृती, उपनिषदे अशा धर्मग्रंथांचे त्याला ज्ञान असतेच. पण त्याचबरोबर रोजच्या व्यवहारात सावधपणे आणि प्रसंग ओळखून कसे वागावे हेही तो जाणतो. कोणाला मान सन्मान देऊन आदर दाखवायचा तर कोणा लबाड माणसाची लबाडी हुशारीने ओळखायची हे त्याला बरोबर समजते. सत्य आणि नेमक बोलणारा, बोलल्यासारखे चालणारा, चपळ, कौशल्यवान असा पुरुष आपली साधकवृत्ती व ज्ञानार्जनाची प्रवृत्ती सोडत नाही. आगम आणि निगम म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्या परस्पर संबंधाचे, जीवशिवाच्या नात्याचे त्याला सूक्ष्म ज्ञान असते. तो भक्तीसुद्धा अनेक मार्गांनी करीत असतो. कधी तो पुरश्चरणे करतो तर कधी तीर्थयात्रा, कधी जप तर कधी तप. मात्र त्याचा साधनेचा मार्ग निश्चित झाले असल्याने त्याला सत्यस्वरूपाविषयी कोणताही संदेह राहिलेला नसतो. त्याच्या वासना क्षीण झाले असल्यामुळे तो सदैव तृप्त व समाधानी असा योगी स्वरूप बनलेला असतो. मनातून विरागी झाले असल्याने त्याचे वागणे, बोलणे सौम्य, शुद्ध, सात्विक आणि निष्कपट असते. तो निर्व्यसनी असतो आणि या सर्व सद्गुणांमुळे लाभणारी मनःशांती त्याच्या मुखावरही प्रकट होत असते. त्यामुळे त्याचे दर्शनसुद्धा सर्वांना प्रसन्नतेचा लाभ देत असते. असा वितरागी असूनही त्याला कला व संगीताचे ज्ञान आणि रस असतो. त्यांचे तो रसग्रहण करून स्वतः आनंदित होतो आणि इतरांनाही आनंदित करू शकतो. सर्वांशी सौजन्यपूर्ण निरपेक्ष वागल्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो आणि जणू आपला जिवलग मित्र आहे असे वाटत राहतो. त्याचे बोलणे कसे असते याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात की नेहमी सत्य, शुभ, कोमलपणे आणि ऐकणाऱ्याला सुख आणि संतोष वाटेल असेच तो बोलत असतो. तो प्रभू रामचंद्राप्रमाणे एकवचनी म्हणजे जे बोलेल त्याचप्रमाणे वागणारा आणि दिलेले वचन कदापि न बोलणारा असतो. त्याचे संपूर्ण वागणे परमशुद्ध असते. ही जी ओवी आहे वरची, द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची निस्संगपणे, त्याचं एक्सप्लेनेशन पुढे येते. त्याचे संपूर्ण वागणे परमशुद्ध असते. पैशाच्या बाबतीत म्हणजे द्रव्य, शुची म्हणजे शुद्ध. पैशाच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत त्याची वागणूक नीतिधर्माची असते.
प्रपंचातील वर्तणूक आणि परमार्थातील वर्तणूक या दोन्ही बाबतीत तो सदैव निर्मळपणे, शुद्धपणे आणि पवित्रपणे वागून जनतेपुढे आदर्श वस्तुपाठ देत असतो. असा पुरुष कोणत्या सद्गुणामय जगमित्र असतो ते वर्णन करणारी समर्थांची ही ओवी अतिशय प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, तो सर्वांशी स्नेहाने वागून सदैव इतरांचे कल्याण करीत असतो आणि त्याच्या मधुर शब्दांनी आणि पवित्र वाणीने तो इतरांना दुःखमुक्त करीत असतो. स्वपराक्रमाचे जोरावर तो अन्याय पीडितांना अन्यायापासून मुक्त करतो आणि त्याच्या अंगच्या कर्तृत्व आणि स्नेहशीलता, मधुरवाणी व पराक्रम या पुरुषार्थाच्या गुणसमुच्चयामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटणारा जगमित्र होतो. आता मी ज्या वाचतोय त्याही फार महत्त्वाचे आहेत. माणसाने गुण संपादन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारं. याचं मी हेडिंग दिले त्याला काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. आगंतुक म्हणजे काय जातं तुम्हाला पुढे. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सत्कृती, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, सुचिष्मंत, बळवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वीतरागी, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. सद्विद्यावान मनुष्य उत्तम वक्ता असतो व आपल्या वाक्पटुत्वाने तो श्रोत्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून आपले म्हणे त्यांना पटवून देऊ शकतो. सर्व जाणत असून जेव्हा तो श्रोता म्हणून बसतो तेव्हा स्वतःचे शहाणपण प्रकट न करता वक्त्याचे भाषण एकाग्रतेने ऐकत असतो. आजकाल आपण अनेकदा वक्ता बोलताना आधेमध्ये त्याला अडवून स्वतःच्या मोठेपणाचे प्रदर्शन करणारे श्रोते पाहतो. काही वेळा तर व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळी हा प्रमाद करीत असतात. अशांनी हा उपदेश लक्षात घ्यावा असावा. असा मनुष्य चतुराईने आणि वितंडवाद टाळून आपले म्हणणे इतरांच्या घडी उतरवू शकतो. तो स्वतः विमल ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करूनही आणि सिद्धपुरुष झाल्यावरही आपले ज्ञानार्जन आणि साधना सोडत नाही. असा मनुष्य अनेक गुणांनी साक्षात मूर्ती बनून जातो. त्याच्या केवळ दर्शनाने साधकांच्या मनात तेथे भाव व गुण जागृत होऊन समाधान प्राप्त होते. सुख, संतोष, आनंद, हास्य, ऐक्य, आत्मा या गुणांचे तो जणू प्रतीकच बनतो आणि सर्वांना त्या गुणांचा त्याच्या ठायी प्रत्यय येत असतो. या सर्व समासात समर्थांचे भाषाप्रभुत्व आणि अलौकिक शब्दकळा आपल्याला ठायी प्रत्ययाला येते. ते म्हणतात, असा पुरुष भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारशील, विचारशील, क्रियाशील असतो. तो केवळ चांगला विचार करून आणि सांगून थांबत नाही, तर त्याचे आचरण सुद्धा तसेच असते. या सर्वांमुळे त्याचे व्यक्तिमत्व कसे सर्वांगाने परिपूर्ण होते ते सांगताना समर्थ म्हणतात, तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत आणि सत्यवंत होतो आणि सदैव चांगली कृत्येच करीत राहतो. विद्यावंत, कुळवंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत आणि बळवंत असूनही तो दयाळू आणि सद्बुद्धिवान असतो. श्री दासबोधापूर्वी समर्थांनी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजांना शके 1581 मध्ये जो पत्र लिहून त्यांचा गौरव केला आहे, त्यातही समर्थांनी महाराजांचा उल्लेख यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा असा केलेला आहे. जाणता राजा या शब्दांमध्ये बराच वाद झाला होता, पण तो खरोखरी छत्रपती शिवरायांना शोभून दिसणारा शब्द आहे, जाणता राजा. या समासाचा उपसंहार करताना समर्थ म्हणतात, ही सद्बुद्धीची लक्षणे म्हणजे उत्तम गुणच आहेत आणि श्रोत्यांनी त्यांचा अभ्यास करून ती अंगी बाळगून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. याचबरोबर श्री समर्थ आणखीन एक महत्त्वाचे आणि मनोज्ञ सत्यतत्व सांगतात. ते म्हणतात की रूप व लावण्य हे नैसर्गिक गुण माणसाला जन्मजात प्राप्त होतात. त्यावर माणसाचा काही उपाय चालत नाही आणि त्यात तो आपल्या प्रयत्नाने बदलही करू शकत नाही. म्हणजे आपले रंग, उंची, त्वचा, डोळे, या रंग डोळ्याचा यात आपण बदल करू शकत नाही. अर्थात सध्या आता नवीन तंत्रज्ञानानं, डॉक्टर उपचाराने आपण काही बदल करू शकतो, पण ते वरवरचे बदल असतात.
परंतु जे उत्तम गुण आहेत अंगी बाणवून घ्यायचे समर्थाने सांगितलेले आहेत, ते म्हणतात की हे असे गुण जे आहेत उत्तम गुण ते कोणाला जन्मापासून येत नाहीत. ते अंगी बाणवून घेण्यासाठी प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्नाने आणि विवेकाने हे सगळे गुण प्राप्त करून घेऊ शकतो. हे आगंतुक गुण आहेत, त्यांना बोलवायला लागतं म्हणजे त्या गुण बाणवून घेण्यासाठी आणि ते आपल्या अंगी येतील यासाठी प्रयत्नसुद्धा करावा लागतो. सुखासुखी ते येणारे जन्मजात असे गुण नव्हेत. पुढचा समास आपण बघतोय आता. विवेके सत्क्रिया प्रतिष्ठावी, निवृत्ती विस्तारावी. विरक्ते विरक्त असावे, विरक्त विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ठ्य धरावे दमन विषयी, विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रकट व्हावे, विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यत्ने करावी, विरक्ती आपुली, विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नैराश्यता धरावी, सदृढ जीवेसी. अनेकदा आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय हा प्रश्न पडतो. प्रत्येक माणसाची जन्मापासून अशी वृत्ती बनत जाते, ह्या देह म्हणजेच मी आहे, देह सुखी तर मी सुखी आणि देहाचे सुख मिळावे व ते वाढते असावे म्हणून अनेक वस्तूचा संग्रह करीत राहावे ही प्रवृत्ती होय. त्यामुळे माणूस देहापलीकडे आपला आत्मा म्हणून काही चिरंतन वस्तू आहे विसरून जातो. निवृत्ती म्हणजे देहा सर्वस्व नव्हे, देह चालवणारा कोणीतरी आहे आणि तो कोणीतरी म्हणजे आपला जीव म्हणजेच आत्मा आहे याचे ज्ञान होऊन दृश्य आणि ऐहिक गोष्टीबद्दल औदासीन्य येणे होय, म्हणजे विरक्ती आहे. थोडक्यात दृश्य वस्तुमात्रांची नश्वरता समजणे व अदृश्य अशा चिरंतन सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच विरक्ती होय. विरक्ती ही साधनेच्या प्रगतीनंतरच प्राप्त होते. मात्र विरक्ती ही अंतिम साध्य नव्हे, तर आत्मनिवेदन या अंतिम ध्येयाच्या पूर्वीचा शिखराजवळ असलेला शेवटचा टप्पा होय, ही लक्षात घेणे जरूर आहे. जग मिथ्या हे समजले म्हणजेच विरक्ती येते व नंतर केवळ ब्रह्मसत्य आहे हे जे ज्ञान होते ते आत्मज्ञान सर्वश्रेष्ठ होय. एक जुनी कथा आहे. एका राजाचा ऐहिक सुखावर पूर्ण भरोसा होता. त्याला एक सद्गुरू भेटले. त्यांनी सांगितले की माझे गुरु स्वर्गवासी झाले आहेत आणि त्यांनी काल स्वप्नात येऊन मला सांगितले की माझा अंगरखा फाटला आहे, तो शिवायला स्वर्गात सुई मिळत नाही, तरी ती तू पाठवून दे. सौभ हे राजन, एवढी सुई आपण कोणा मृत माणसाबरोबर त्यांच्याकडे स्वर्गात पाठवण्याची व्यवस्था करा. राजा हसला आणि म्हणाला, तुम्ही एवढे विद्वान आणि तुम्हाला कळत नाही का की मरताना माणसाला सुईसुद्धा बरोबर नेता येत नाही. हे उत्तर देताच राजाला सत्याचा साक्षात्कार झाला की हे सर्व दृश्य जग नाशवंत आहे आणि त्याने सद्गुरूंचे पाय धरले आणि त्याला विरक्ती आली. या समासात समर्थाने विरक्ताने कसे असावे सांगताना सांगितलंय की त्याने विवेकाने वागून अध्यात्म वाढवावे आणि धैर्याने शरीपूवर विजय मिळवावा. अध्यात्म साधना, भजन, भक्ती याद्वारे आपले ब्रह्मज्ञान प्रगट करावे. मन निभ्रांत आणि शांत करून प्रयत्नपूर्वक वैराग्य स्थिर करावे. त्याने सत्कृत्य करीत राहावे. ऐहिक गोष्टीबद्दल सदा उदासीन राहावे आणि हे वैराग्य दृढतेने सांभाळावे. विकार हे परमार्थ मार्गातील शत्रू केव्हा डोके वर काढतील याचा पत्ता लागत नाही. अनेकदा आपण बघतो की अनेकदा विरक्त असलेली माणसे ज्यांचा आपण साधू म्हणून गौरव करतो ती सुद्धा केव्हा केव्हा मोहात फसलेली दिसतात. द्रव्य आणि दारा, पैसा आणि स्त्रिया, पैसा आणि काम हे दोन मोठे शत्रू आहेत. ते मनाला केव्हा तुमचा निपात करतील हे सांगता येत नाही. या दोघांच्या पासून विरक्तांना सुद्धा सावध राहायला पाहिजे असं समर्थ सांगतायत. हे शत्रू केव्हा डोके वर काढतील याचा पत्ता लागत नाही, म्हणून समर्थ म्हणतात की सुदृढपणे म्हणजे घट्टपणाने आणि पूर्ण विश्वास व सामर्थ्याने आणि विवेकाने वैराग्याचे आपण जतन केले पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.